नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अहिंसेचे प्रणेते वर्धमान भगवान महावीर स्वामी यांच्या जलकन्यानक महोत्सवानिमित्त शहरातून शोभायात्रा काढीत रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन। खून प्रकरणात न्यायबंदी असलेल्या मोक्कातील पळालेले आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात केले जेरबंद। भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी देवीदास वाडिले यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। आणि आखाडे ग्रामपंचायत हद्दीत लुपिन फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या जलसंधारण कामांची सरपंच तथा प्रशासकांनी केली पाहणी। आता बातमीपत्र विस्ताराने। अहिंसेचे प्रणेते वर्धमान भगवान महावीर स्वामींच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त नौकार मंडळ संघटनेतर्फे 3 दिवसीय विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरातून शोभायात्रा काढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। अहिंसेचे प्रणेते वर्धमान भगवान महावीर स्वामी यांच्या जलकन्यानक महोत्सवानिमित्त नौकार मंडळ संघटनेतर्फे 3 दिवसीय विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 20 मार्च रोजी चीन शानन मेलाचे प्रदर्शन करण्यात आले। दिनांक 30 रोजी लहान मुले व महिलांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला। तर दिनांक 31 मार्च रोजी शोभायात्रा काढण्यात आली। गल्ली नंबर 2 येथून जेबी रोड आग्रा रोड मार्गे कराचीवाला खुंट फुलवाला चौक गांधी पुतळा जुने धुळे सुभाष पुतळा गल्ली नंबर 6 पारोळा रोड गल्ली नंबर 4 भांडी बाजार शीतलनाथ जैन मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला। श्री वर्धमान स्थानकवासी जैन युवक मंडळ व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षापासून या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। यावर्षी तब्बल 200 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान शिबिराचे आयोजन जैन युवक मंडळ भारतीय जैन संघटना यांनी केले। यावेळी अध्यक्ष तुषार बापना, अतुल बापना, अनिल कांक्रिया, अनिल बापना, कीर्तिकुमार थातेड, सचिन थातेड, सुयोग शिवसरा, उज्ज्वल दुग्गड, नरेंद्र नहार, महावीर बागरेचा, मयूर चाजेड, किशोर संकलेच्या, वर्धमान बोरा आदी उपस्थित होते। शोभायात्रेत नौकार मंडळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील मुथा, प्रमोद जैन, वरुण पाटणे, राजेंद्र बापना, विजय दुग्गड, दिलीप पारक, ॲडव्होकेट राजेश मनोत, किशोर भंडारी, अनिकेत भंडारी, विखिल श्यामसुखा, दिनेश सूर्या, कमलेश गांधी, भरत जैन, संतोष पाटणे, किशोर सहा, विजय कांक्रिया आदी सहभागी झाले होते। आज 31 मार्च रोजी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं। आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे काय भगवान महावीरांनी संदेश दिला आहे की जीवदया खूप महत्त्वाचा भाग आहे। त्याच्यामध्ये करुणाचा संदेश जातो, एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि अनेक गोष्टी याच्याने एक भावना तयार होते, सगळ्यांच्या याच्यात दानाची भावना तयार होते आणि रक्तदान श्रेष्ठदान म्हटलं गेलेलं आहे। त्यानिमित्ताने रक्तदान आपण दरवर्षी आयोजन करतो रक्तदान शिबिर आणि जवळपास 200+ ब्लड बॉटल्स इथं डोनेशन केले जातात। इथे नवजीवन ब्लड बँक, हिरणे ब्लड बँक आणि रोटरी ब्लड बँक तिन्ही ब्लड बँक इथं आहे आणि या ठिकाणी युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे सगळे कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्तपणे कार्य करत आहेत, म्हणून हे आता सगळं सक्सेस होत आहे। बांधव महावीर जयंतीनिमित्त महावीर जन्म कल्याणाचा पवित्र दिवस साजरा करीत आहोत। भगवान महावीरांनी जगाला अहिंसा, दया, करुणा आणि मानवतेचा संदेश दिलेला आहे। त्यांच्या शिकवणीचा सर्व जीवांवरती दया करा आणि शक्य असेल तिथे मदत करा हा संदेश आहे। त्यानिमित्ताने याच विचारातून रक्तदान ही एक महान सेवा आहे। रक्तदान म्हणजे दुसऱ्याला जीवदान देणे। अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया करणारे रुग्ण आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना रक्ताची अत्यंत गरज असते। या छोट्या प्रयत्नातून या सर्व प्रकारच्या गरजू लोकांना रक्ताचा दान म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे सेवा मिळणार आहे। सेवा हा एक महत्त्वाचा भाग असून सर्व महावीर सोशल ग्रुप, त्याच्यानंतर जैन नवयुवक मंडळ, भारतीय जैन संघटना यांच्या वतीने हा उपक्रम मागील कित्येक दिवसापासून राबवला जात आहे। तुषारभाऊ अध्यक्ष असून त्यांच्या वतीने मागच्या अथक परिश्रमाने व्यवस्थितरित्या सर्व पार पडत आहे। आजही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। 200पेक्षा जास्त आतापर्यंत नोंदणी झालेली असून आणखी शक्यता आहे वाढण्याची। आजच्या या कार्यक्रमाकरता सर्व समाजाला धन्यवाद। धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील खून प्रकरणात न्यायबंदी असलेल्या मोक्कातील हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयातून पळालेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने
अवघ्या 24 तासात जेरबंद केले आहे. मोहाडी उपनगरातील एका खून प्रकरणातील बंदिवान आरोपी गणेश सोनवणे पोलिसांना गुंगारा देत हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून सोमवारी पसार झाला होता. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करीत त्याला 24 तासांच्या आत अटक केली आहे. दरम्यान ज्या अंमलदारांच्या निष्काळजीपणाबद्दल तो पसार झाला होता त्या दोघा अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलै 2020 मध्ये राहुल मिंड या युवकाची निर्गुण हत्या झाली होती. या हत्ये प्रकरणातील आरोपी गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या उर्फ डमरे हा येथील जिल्हा कारागृहात बंदी आहे. त्याच्यावर धुळे न्यायालयात खटला सुरू आहे. गणेश सोनवणेची अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला तुरुंगातून हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. हिरे रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गणेश सोनवणे यांनी सोबतच्या पोलिसांना गुंगारा देत तेथून पळ काढला होता. पोलिसांच्या निगराणीतून तो पसार झाल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली होती. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत त्याला शोधून अटक केली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन कर्तव्यातील निष्काळजीपणाबद्दल 2 पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. मोहाडीनगर पोलीस स्टेशन येथे 2020 साली खुनाच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी होता गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या वय 32 राहणार मोहाडी उपनगर तिखी रोड हा 2020 पासून धुळे जेलमध्ये न्यायबंदी आरोपी म्हणून जमा होता. दिनांक 30/3 रोजी सदर आरोपी हा वैद्यकीय कारण सांगून हिरे मेडिकल कॉलेज येथे तो भरती झाला होता उपचारासाठी. त्यावेळी त्याने तिथली परिस्थितीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलेलं होतं आणि तो फरार झालेला होता. मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मोहाडीनगर पोलीस स्टेशन, धुळे शहर पोलीस स्टेशन व आजूबाजूतील जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष येथे माहिती सादर केली की सदर आरोपी याला ताब्यात घ्यावे व पुढील कारवाई करावी. स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे व त्यांच्या पथकास सदर आरोपी हा मोहाडीनगर येथे येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे चेतन मुंडे व त्यांची पूर्ण टीम ही त्या ठिकाणी रवाना झाली व त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर आरोपी याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. सदर आरोपीने पोलीस असल्याचे त्याला समजल्याबरोबर त्या ठिकाणी त्याने पळण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून संपूर्ण टीमने त्याला ताब्यात घेतले आहे व पुढील योग्य त्या कारवाईसाठी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याला जमा करण्यात आले. धुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी देविदास वाडेले यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी देविदास वाडेले यांचा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम सोमवार दिनांक 30 मार्च रोजी संध्याकाळी भूमी उप अधीक्षक भूषण गाडगे यांच्या कॅबिनमध्ये संपन्न झाला. देविदास वाडेले यांनी 37 वर्षापासून अत्यंत नेकीने जनतेची अखंड सेवा केली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देविदास वाडेले यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अनेकांनी मनोगते व्यक्त करताना देविदास वाडेले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील भूषण गाडगे, निलेश साळुंके, रवींद्र नंदन, अश्विनी ओगले, प्रणिता सोनवणे, रत्नमाला साळुंके, नरेंद्र चव्हाण, सविता पवार, राहुल वाघ, प्रज्वल साळवे, लखन थोरात, सानू पाटील, पंकज मोरे यांच्यासह देविदास वाडेले यांच्या पत्नी लक्ष्मी वाडेले, कल्पना वाडेले, सचिन वाडेले, हर्षल वाडेले, जितेंद्र मोरे आदी उपस्थित होते. माझी भाऊ आणि बहिणी घराला वागलेलं आहे तर मी फक्त कामाच्या स्वरूपातच त्यांना बोललेलं आहे. बाकीला असं काही विषय नाही. हा माझ्या टळक बोलत त्यांनी मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि गाडीचा माझे मित्रच होते आणि ते अगोदर मी त्याच्या हातात आंबे गेले आणि आज मी त्याच्या हाताखालीच रिटायर होतो. त्याने सांगितलं जेव्हा एवढं बोलून वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. तरी त्यांचा प्रवास खूप चांगला झाला. म्हणजे आजपर्यंत आता मी जसं लागलो त्यावेळेसपासून त्यांना ओळखतोय. मी धुळ्याला होतो 2003ला त्यावेळेसपासून मी त्यांचं ओळखतोय, त्यांचा स्वभाव आणि आतापर्यंतची त्यांची कारकीर्द सर्वांना बुवा असं सांभाळून किंवा समवयस्कर किती छोटा राहो का मोठा राहो सर्वांना त्यांनी अशी चांगलीच वागणूक केली. आणि जनतेचे जे काही कामं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रेकॉर्ड रूम सगळं त्यांच्या ताब्यात राहायचं. सगळा विषय तो कुठे ठेवलेली एक एक वस्तू ती सगळी ते न सांगता किंवा नुसतं की ही वस्तू इथे ठेवलेली आहे तो स्वतःहून तो काढून देत होते.
म्हणजे आता आमचे सर्वेर किंवा आमचे लोकही सांगतात की आता ते गेल्यानंतर की बुवा आम्हाला रेकॉर्डच्या बद्दल खूप अडचण येणार आहे. परंतु त्यांना तर मी विनंती करालच की याच्या पुढेही तुम्ही ऑफिसमध्ये यावं आणि आमच्या लोकांना मदत करावी. आणि त्यांचा प्रवास म्हणजे ते सुरुवातीपासूनच मल्ल क्षेत्रामध्ये होते आणि पहिल्यापासूनच मी जसं डिपार्टमेंटला लागलो, जसे आमच्या डिपार्टमेंटच्या स्पर्धा वगैरे व्हायच्या त्याच्यामध्ये बी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रावीण्य दाखवलं होतं आणि चांगली कारकीर्द त्यांची माझ्या तरी डोळ्यामध्ये मला कधी आजपर्यंत असं दिसलं नाही की वडील यांचं कुठं कोणाशी काही भांडण झालं किंवा काही वाद झाला का कोणाचा माणूस माझ्याकडे आला, आजपर्यंत तरी मला तसं काही निदर्शनात आलं नाही. त्यांची कारकीर्द खूप चांगली गेली आणि इथून पुढं देखील त्यांचं पुढील आयुष्य, त्यांची फॅमिली पण खूप चांगली आहे, सुख समृद्धी आणि आरोग्यदायी राहावं ही आमच्या ऑफिस परिवारातर्फे मी प्रार्थना करतो. साक्री तालुक्यातील आखाडे ग्रामपंचायत हद्दीत लुपिन फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या जलसंधारण कामाची सरपंच तथा प्रशासक सारिका ठाकरे यांनी पाहणी करीत कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. साक्री तालुक्यातील आखाडे ग्रामपंचायत हद्दीत लुपिन फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या जलसंधारण कामांची सरपंच तथा प्रशासक सारिका ठाकरे यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि संस्थेच्या पुढाकारातून पूर्ण झालेल्या या कामामुळे शेतीसाठी पाणी साठा वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे सरपंच सारिका ठाकरे यांनी सांगितले. सारिका ठाकरे यांनी कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेत संबंधितांशी चर्चा केली. जलसंधारणाच्या दृष्टीने हे काम गावासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शासकीय कामांमध्ये अनेकदा कागदपत्रांची प्रक्रिया आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे विकास कामांना विलंब होतो. मात्र केवळ ग्रामसभा ठरावाच्या आधारे लुपिन फाउंडेशनने तत्परतेने पुढाकार घेत हे काम मार्गी लावले. या कामामुळे पावसाचे पाणी साठवण क्षमता वाढणार असून भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल. परिणामी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. या पाहणी दरम्यान ग्रामस्थ, शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. लुपिन फाउंडेशन आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून राबवण्यात आलेला हा जलसंधारण प्रकल्प ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मौजे आखाडे शिवारातील बुराई नदीवर लुपिंग फाउंडेशन मार्फत 2 बंधाऱ्यांचं काम करण्यात आलं. ब्रिटिशकालीन दगडी बंधारा एक होता आणि त्याच्या पुढे पश्चिमेला त्याच्यानंतर काँक्रीटीकरण बंधारा 2, या दोघं बंधाऱ्यांचं काम लुपिंग फाउंडेशन मार्फत करण्यात आलं. गावाच्या शेतकऱ्यांचा लोकसहभागातून बाकी लोकवर्गणी पैसे दिले व बाकीचे लुपिंग फाउंडेशन मार्फत टाकलं. अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला, अनेक वेळा मागण्या केल्या, राजकीय पुढाऱ्यांकडे गेलो, त्यांना साखळे टाकले, तरी काही या बंधाऱ्यांचं काम झालं नाही व कोणत्याही शेतकरी एकदम नाराजी होऊन परत यावं लागत होतं. पण मात्र लुपिंग फाउंडेशनने यावर्षी 2026 मध्ये फक्त सरपंचांकडून ग्रामसभेचा एक ठराव मागितला आणि त्याच्यावर इतके फास्ट आणि केवढं जलद काम केलं. त्याच्यामुळे आता आखाडे शिवारातील शेतकऱ्यांचे जवळपास 500 ते 600 एकर जमीन उळताखाली जाईल. विहिरींची पातळी वर येईल आणि विहिरींचे जे आडवे बोर, खाली जे खोदकाम किंवा ब्लास्टिंग वगैरे लावण्याचं काम, पैसे आता कमी होतील आणि मुख्य शेतकऱ्यांचा कांदा पीक आहे, कपाशी आहे, याच्यासाठी खूप मोठा फायदा. आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही लुपिंग फाउंडेशनचे सर्व संचालक, त्यांचे सर्व कर्मचारी, अधिकारी सर्व आणि एक मॅडम ते आल्या होत्या, त्यांचं सुद्धा आम्ही सर्वांचं आभार मानतो. खूप चांगलं काम केलेलं आहे सरपंचांनी, त्यांचं खूप कौतुक केलं की असं काम मी आत्तापर्यंत सर्व डॉक्युमेंट, कागदपत्र एवढे फायली द्यावं लागतात तरी काही शासनातर्फे काम होत नाही. पण एकच ग्रामसभेच्या ठरावावर अतिशय सुंदर काम, याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अहिंसेचे प्रणेते वर्धमान भगवान महावीर स्वामी यांच्या जलकन्यानक महोत्सवानिमित्त शहरातून शोभायात्रा काढीत रक्तदान शिबिराचे करण्यात आले आयोजन. खून प्रकरणात न्यायबंदी असलेल्या मोक्कातील पळालेले आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात केले जेरबंद. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी देवीदास वाडिले यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. आणि आखाडे ग्रामपंचायत हद्दीत लुपिन फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या जलसंधारण कामांची सरपंच तथा प्रशासकांनी केली पाहणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.